हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मैत्रिणींचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 20. अध्याय आपला 17वा चाललेला आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं पुनश्च गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर मकर संक्रांती दिवशी आपल्या आनंदगोपी माताजींनी दानाचं महत्व खूप छान पद्धतीने समजून सांगितलं होतं. त्याच्याबरोबर मकर संक्रांतीचं महत्व देखील त्यांनी खूप छान सांगितलेलं होतं. आणि नेमका हा काळ आहे ज्या काळामध्ये दान पर्व म्हटलं जातं. त्या काळाला संक्रांतीचा जो काळ आहे किंवा मकरचा काळ आहे त्याला दान पर्व असं म्हटलं जातं. आणि दानाचं विशेष महत्व या काळामध्ये सांगितलं गेले. तर भगवद्गीता देखील आपल्याला विविध प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे मार्गदर्शन करते या श्लोकातून आपल्याला ते समजून येईल. तर आज आपण पाहणार आहोत श्रद्धात्रय विभाग योग मधील श्लोक क्रमांक 20. तर श्रीकृष्ण वेगवेगळ्या घटकांबद्दल आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून खूप छान रीतीने मार्गदर्शन करत आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनाकरिता अतिशय उपयुक्त अशा गोष्टी असणार आहेत. आणि खूप विस्ताराने भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. आधीच्या मैत्रिणींकडून सगळ्यांकडून तुम्ही ऐकलेलंच आहे की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमगुणांबद्दल भगवंत जीवनातील विविध प्रकारच्या घटकांबद्दल, ऍस्पेक्ट बद्दल खूप छान रीतीने आपल्याला उपदेश करत आहेत. आता दैनंदिन जीवनामधील दान हा एक खूप महत्वाचा असा घटक आहे. आणि विशिष्ट तो खूप आपल्या दैनंदिन क्रियांवरती किंवा आपल्या पूर्ण लाईफवरती याचा परिणाम कशा पद्धतीने होत असतो ते आपल्याला समजून घ्यायचं या श्लोकांद्वारे. तर सत्वगुणी दान, त्याच्यानंतर रजोगुणी दान आणि तमोगुणी दान याबद्दल भगवंत या ठिकाणी 3 श्लोकामध्ये वर्णन करतात. तर पहिल्यांदा जो श्लोक आहे श्लोक क्रमांक 20 त्याच्यामध्ये भगवंत सत्वगुणी दान म्हणजे नेमकं काय आहे तर ते आपल्याला विशद करून सांगत आहेत. तर प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आपल्याला हे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. तर आपण वाचत आहोत श्लोक क्रमांक 20. दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. अर्थात कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, योग्य वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असं म्हटलं जातं. बघा, आपल्याला असं वाटू शकतं की एवढं काय असं महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याची दया आली तर आपण त्याला दान देणं योग्य आहे का नाही, तर त्याच्याबद्दलचं सुद्धा डिटेल असं वर्णन
या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मैत्रिणींनो, ही समजून घेण्याची गोष्ट ही खूप महत्वाची आहे की प्रत्येक क्रियांचा आपल्या जीवनावरती खूप खोल असा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे दान देताना देखील आपल्याला जो विवेक हवा आहे तो विवेक भगवद्गीतेच्या आधारे आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथं वर्णन केलंय की दान दिले, दान देण्याची इच्छा आहे, परंतु कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही परतफेडीशिवाय किंवा कसल्याही प्रकारची अपेक्षा त्या व्यक्तीला नसावी, तर ते सात्विक दान म्हणावं लागेल. तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप छान पद्धतीने त्याचं वर्णन करताना दिसतात. तर वाचूयात आपण तात्पर्य. की तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की आध्यात्मिक कार्यांमध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही. बघा, हा विवेक आपल्याला भगवद्गीता देते. शास्त्रसंमत नाही, अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही. आध्यात्मिक पूर्णतेचा नेहमी विचार केला जातो. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या वा सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते. असे दान प्रत्युपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे. म्हणजे परत दानाचं रिटर्न गिफ्ट आपल्याला काय मिळावं अशी इच्छा देखील बाळगता कामा नये. गरिबांना दिलेले दान कधी कधी दया भावनेने दिले जाते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मैत्रिणींनो, समजून घेऊयात. गरिबांना दिलेले दान कधी कधी दया भावनेने दिले जाते, परंतु जर एखादा दरिद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. स्पष्टपणे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर पात्र अपात्र याचा विचार न करता दान देणे वेद संमत नाही. वेदांना याची संमती नाही. शास्त्रांमध्ये या गोष्टीचे परिणाम सांगण्यात आलेले आहेत. तर आपण खूप विस्ताराने प्रभुपादांनी या ठिकाणी शास्त्रांचा आधार घेऊन खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगत आहे. तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की अनेक वेळा असा विचार केला जातो, कोणाला दान द्यायला हवं. आपण, मला नाही वाटत की भगवद्गीता वाचायच्या आधी, समजून घ्यायच्या आधी निदान मला तरी असं वाटायचं की कोणी जर भिकारी मागायला आला तर आरामात आपण काही सुट्टे पैसे किंवा एखादी नोट त्याच्या हातामध्ये ठेवायचं. एकदा असा अनुभव आला की असंच कोणाला तरी ते मागायला आलेल्या माणसांना पैसे द्यायले. कारण आहे ना, त्यांनी काय केलेलं होतं की कोणतरी आजारी आहे, शस्त्रक्रिया करायची आहे, त्यासाठी ते अगदी दीनवाण्या चेहऱ्याने ते वही घेऊन, पुस्तक घेऊन, डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊन यायचे आणि ते दान मागत असायचे. तर अशा लोकांना देण्याची एक, आपण स्वतःला समजतो ना की आपल्याला गरिबांना मदत केली पाहिजे. आणि ज्या दिवशी ते 101 रुपये त्या माणसाला दिले त्याच दिवशी संध्याकाळी तो माणूस आहे ना एका मद्यपी दुकानाच्या तिथं रेंगाळताना दिसला. मग त्याच्या वेळी मला हा प्रश्न पडला होता की आपली ही जी भावना आहे, मदत करण्याची भावना, ते चुकीच्या ठिकाणी आपण करत आहोत. कारण कदाचित आपण दिलेले पैसे तो जर दारू पिण्यासाठी वापरत असेल तर त्याच्यामुळं असं मनामध्ये विचार आला, त्यावेळेला इस्कॉन मध्ये नव्हते, त्यावेळेला असा मनामध्ये माझ्या विचार आलता की अरे आपण त्याच्या त्या वाईट गोष्टीसाठी प्रवृत्ती करतोय. थोडक्यामध्ये कदाचित त्याच्याकडे पैसे नसतील पण पैसे दिल्यामुळं त्याला ते व्यसन करण्याची बुद्धी झाली असावी. आणि त्याचा दुष्परिणाम तर सगळ्यांना माहितीच आहे, आरोग्यावर पण होणार, कुटुंबावर पण होणार. तर त्यावेळेला मला फार गिल्टी फिलिंग आलं. पण हे पण फिलिंग होतं की कोणाला तरी मदत करण्याची भावना आपली असतेच ना मनामध्ये. जेव्हा भगवद्गीतेमधले काही श्लोक वाचले, भगवद्गीता ऐकली, तेव्हा ही गोष्ट मनामध्ये इतकी क्लिअर झाली की अशा लोकांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो. तर भगवद्गीतेच्या आधारे आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक कृतीला आपण जर या मार्गदर्शनाखाली ठेवलं आणि योग्य पद्धतीने त्या कृती केल्या तर मैत्रिणींनो, भक्तिपथावरती देखील आपली छान प्रगती घडून येऊ शकते. म्हणून गीतेला दैनंदिन जीवनाची मार्गदर्शन पत्रिका असं म्हटलं गेलेलं आहे. तर भगवंत किती सूक्ष्म गोष्टीचा विचार करतात बघा. अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला जीवन कसं, दैनंदिन जीवन प्रत्येक क्षण कसा व्यतीत करायचा ते भगवंत या ठिकाणी छान पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत.
तर पूर्वी गावामध्ये मंदिरं असायची आणि जेव्हा धनधान्य पिकलं जायचं, खूप धान्य पिकलं जायचं, तर तेव्हा प्रत्येक शेतकरी काय करायचा, गावातले प्रत्येक जण काय करायचा की त्या मंदिरामध्ये ठराविक त्यांच्या जे गहू झाले असतील तर गव्हाची ठराविक पोती, तांदूळ झालेला असतील तयार तर तांदळाची पोती त्या ठिकाणी गरीब शेतकरी असला तरी त्या मंदिरामध्ये दान ठेवण्याची पद्धत असायची. आणि पूर्ण मंदिर त्यामध्ये हे इतरांनी दिलेल्या जे दान आहे, राजा असेल तर राजा सुवर्ण दान करायचा किंवा गोरगरिबांना त्या ठिकाणी प्रसाद वितरित करायचा आणि मंदिरांमध्ये भगवंतांबद्दलचं ज्ञान दिलं जायचं. त्यावेळी त्या गावामध्ये आपोआपच ते फ्लरिश व्हायचं, ते गाव सुखी समाधानी लोक असायची त्या ठिकाणी. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं की आपले जे वैदिक कल्चर आहे ना, त्या कल्चरला जर योग्य पद्धतीने आपण अभ्यासलं, योग्य पद्धतीने आपण जर त्याचं अनुसरण केलं, काय शास्त्रांमध्ये सांगितलंय, साधुजन काय सांगतात आणि योग्य ठिकाणावरून योग्य स्त्रोताकडून आपण जर ही माहिती घेतली, तर आपलं दैनंदिन जीवन इतकं चांगलं बनू शकतं आणि आपलं गंतव्यस्थान प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप या ठिकाणी मदत प्राप्त होऊ शकते. आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक समाज, एक उत्कृष्ट असं एका कुटुंबाप्रमाणे त्या ठिकाणी उदरनिर्वाह किंवा निर्वाह करू शकतात. जेव्हा अशा प्रकारचं शास्त्र संबंध दान केलं जातं त्यावेळेला समाजावरती, आपल्या वैयक्तिक जीवनावरती देखील त्याचे खूप मोठे परिणाम दिसून येतात. तर जेव्हा एखादी व्यक्ती सत्वगुणामध्ये असते, त्या ठिकाणी दिले प्रभुपादांनी की जेव्हा एखादी व्यक्ती सत्वगुणामध्ये असते तर तिच्या मनामध्ये दान देण्याची, परोपकार करण्याची भावना ही आपोआपच येते. तर अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी दान कोणाला कधी द्यायला पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे. अतिशय उपयुक्त असं हे वर्णन आहे. तर वैदिक शास्त्रामध्ये अतिशय डिटेलमध्ये याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि आध्यात्मिक पूर्णतेचा विचार करण्यात यायला पाहिजे. प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये ही गोष्ट अतिशय स्पष्टतेने सांगतात की आध्यात्मिक पूर्णतेचा विचार केला गेला पाहिजे आणि कोणतीही ऍक्टिव्हिटी आपल्या जीवनातील कोणतीही क्रिया असो त्याचं एकच ध्येय असलं पाहिजे मैत्रिणींनो, की याच्यामुळं की श्रीकृष्णांची प्राप्ती आपल्याला होणार आहे किंवा नाही. म्हणजे आपली जी दिनचर्या आहे ती हरिचर्या कशी होईल, दिनचर्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दान देणं, तप करणं, यज्ञ करणं, या ज्या क्रिया आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या योग्य पद्धतीने आपण करत आहोत का, आणि ज्याचा परिणाम आपल्याला श्रीकृष्णांच्या प्राप्ती करता त्या मार्गावरती चालत असताना ते अंतर कमी होण्यासाठी मदत होती का, याचा विचार, तो विवेक आपला जागृत नेहमी ठेवला गेला पाहिजे. मग आता तसं बघायला गेलं तर आपला जो लाईफ स्पॅन आहे, जीवनाचा काळ आहे, तो इतका छोटा आहे मैत्रिणींनो. छोटस आपलं जीवन आहे. पूर्वीच्या काळामध्ये हजारो हजारो वर्षाचं आयुष्यमान होतं, पण आता जर कलियुगामध्ये जर आपण बघितलं तर कलियुगामध्ये आयुष्याचा काळ हा 100 वर्ष देखील नाहीये. हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. आपल्याकडे वेळ पण कमी आहे. आणि जर आपण आपलं दैनंदिन जे आपल्याला क्षण मिळालेले आहेत आपल्या लाईफमध्ये, तर ते आपण योग्य ठिकाणी व्यतीत नाही केले तर त्याच्या दुष्परिणामांना आपल्याला निश्चितच तोंड द्यावे लागेल. आणि तसं बघायला गेलं तर आपण या ठिकाणी या भौतिक जगामध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेलं नाहीतच मुळी. आपण या ठिकाणी आलेलो आहोत, मनुष्य देह धारण केलेला आहे, ते भगवंताच्या भक्ती करता आहे. मैत्रिणींनो, लाखो करोडो जन्म आपण फिरत आलेलो आहोत या चक्रामध्ये, या 84 लक्ष योनीमध्ये फिरत आलेलो आहोत. परंतु जो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचं महत्व समजून घ्यायचं आणि जीवनातल्या प्रत्येक कृतीला कृष्ण भावना भावित कसं करता येईल याबद्दलचं मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीने आपण ती कृती केली पाहिजे. आणि हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी असला पाहिजे. एका लेक्चरमध्ये मी ऐकलं होतं, मी फक्त हे शेअर करत आहे तुमच्याशी, की माझ्या या कृतीने मी भगवंतांना प्रसन्न करीत आहे का, माझ्या या कृतीने मी गुरु महाराजांना प्रसन्न करत आहे का, आणि श्रीकृष्णांच्या समीप जाण्याचा आपण प्रत्येक पाऊल हे श्रीकृष्णांच्या समीप जात आहे का. मग ती कृती दान देण्याची असो, यज्ञ करण्याची असो, तप करण्याची असो किंवा काही कथन करण्याची असो, माझ्या भक्तीमध्ये किंवा मला भक्ती मार्गावरती प्रगती होण्यासाठी
ही कृती माझी उपयुक्त होत आहे का? तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की दान कोणाला करावं. पुढे असंही सांगितलं गेलं की तात्पर्यामध्ये की दान हे तीर्थस्थळी केलं पाहिजे. आणि कोणत्या वेळी केलं पाहिजे, तर इथं सांगितलंय प्रभुपादांनी, इथं सांगितलं की चंद्रग्रहणाच्या वेळेला किंवा सूर्यग्रहणाच्या वेळेला. या ठिकाणी स्पष्टपणे हे सांगितलं गेलं की दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या वा सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते. असे दान प्रतिउपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे. आणि गरिबांना दिलेले दान कधी कधी दयाभावनेने दिले जाते, परंतु जर एखादी व्यक्ती दरिद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. बघा, गुरु महाराजांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की ज्या वेळेला आपण बघतो की आपण खूप गर्दीमधून जात असतो, अचानक सिग्नल लागतो, आपण गाडीमध्ये असतो आणि कोणीतरी दार वाजवतो आपल्या गाडीचं आणि खूप असा दयनीय वाटावा असा चेहरा करतात आणि पैसे मागतात. तर अशा वेळेला आपल्या मनामध्ये ही भावना येऊ शकते की गेलेल्या जन्मीच्या कर्माची फळे म्हणून ही व्यक्ती भिकारी आहे. तर अशा भावनेला थारा न देता त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कसा करता यायला पाहिजे, तर गुरु महाराजांनी सांगितलं की अशा वेळेला आपण आहे ना काही प्रसाद आपल्यासोबत ठेवावा आणि तो प्रसाद त्या व्यक्तीला दान द्यावा, जेणेकरून आपली जी भावना असते इतरांना मदत करायची ती देखील पूर्ण होईल. आणि त्या व्यक्तीला प्रसाद प्राप्त झाल्यामुळं तिच्या जी कर्म आहेत तर ती कर्मा देखील कमी व्हायला मदत होईल, तिचं दुःख कमी व्हायला मदत होईल आणि भगवंताच्या प्रसादाची कृपा त्या व्यक्तीवरती देखील होऊ शकते. तर खूप डिटेलमध्ये या गोष्टी आपण चर्चा करू शकतो आणि या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो. आता या ठिकाणी दिलंय की व्यक्तींबद्दल की कोणत्या व्यक्तीला दान दिलं पाहिजे, म्हणजे कोण योग्य व्यक्ती आहे, म्हणजे त्या व्यक्तीने तिचं क्वालिफिकेशन काय आहे जिला आपल्याला दान द्यायचा. तर इथं दिलंय की अर्थात कृष्ण भावना भावित व्यक्तीला या ठिकाणी आपण दान केलं पाहिजे. नाहीतर या ठिकाणी सांगितले की सत्पात्री ब्राह्मणांना वैष्णवांना दान दिले पाहिजे किंवा मंदिरांना. आता मंदिरं देखील कशा प्रकारची असली पाहिजेत, अशा ठिकाणी जिथं योग्य पद्धतीने भगवंतांची आराधना केली जाते. आणि ज्या ठिकाणी भगवत ज्ञानाचा प्रचार प्रसार केला जातो त्या ठिकाणी दान देणं हे अधिक अधिक योग्य आहे. आता प्रभुपाद नेहमी सांगायचे की जे जे व्यक्ती दान देतात इस्कॉनला किंवा कृष्ण भावना भावित संघटनेला किंवा कृष्ण भावनेच्या मंदिरांना ज्या व्यक्ती दान देत आहेत, तर प्रत्येक पै न पै त्याची कृष्ण भावनेसाठी भगवंतांच्या सेवेकरताच खर्ची पडावी याकरता प्रभुपादांचा कटाक्ष असायचा. त्यांचा कटाक्ष हा असायचा की डायरेक्ट अर्चविग्रहांच्या सेवेसाठी ते दान उपयोगी पडावं किंवा मग भगवंताच्या ज्ञानाच्या प्रचाराकरिता ते जे लोकांनी दिलेले पैसे आहेत, जे दान आहे ते उपयुक्त पडावं. या ठिकाणी आपण हे समजून घेऊ शकतो या श्लोकाच्या आधारे की जे कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी वेळी आणि काळी प्रतिउपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हणतात. तर आपण हा व्यवस्थित विचारपूर्वक आपली जी भावना आहे ती योग्य ठिकाणी लावली पाहिजे दान धर्म करण्याची. तर या ठिकाणी बऱ्याच वेळा नृगराजाची कथा मी आधी पण सांगितलेली आहे, परंतु या दानाच्या संदर्भामध्ये हे जास्त समर्पक वाटते आणि आपल्याला खूप विचार करायला लावणारी ही कथा असल्यामुळे आपण ती कथा घेऊयात. की कृष्णा बुक मध्ये ही कथा आहे की नृगराजा ज्याला दानधर्म करण्याची अत्यंतिक आवड असायची आणि हजारो हजारो गायी, ज्यांना सालंकृत गायी म्हणजे सोन्याने मडवलेल्या गायी, अशा गायी दान देण्याची त्याची एक सवय होती मृगराजाची. आणि त्यावेळेला एकदा काय होतं की अशाच हजारो हजारो गायी ब्राह्मणांना त्याने दान केलेले असतात आणि अनेक ब्राह्मणांना तो राजा दान करत असताना एका ब्राह्मणाच्या कळपातील एक गायी दुसऱ्या ब्राह्मणाच्या कळपामध्ये शिरली. त्याच्यानंतर त्या दोन ब्राह्मणांमध्ये वाद झाला आणि शेवटी ते राजाकडे गेले. राजा म्हणाले त्यांना की आता ही ब्राह्मणाच्या कळपामध्ये गेलेली आहे, मी तुला दुसरी गाय दान देतो. पण तो ब्राह्मण काही ऐकायला तयार झाला नाही आणि त्या ब्राह्मणाने त्या राजाला शाप दिला. बघा मैत्रिणींनो,
ही सत्ययुगातली गोष्ट आहे. तर त्यावेळेला शाप दिल्यामुळं एवढं हजारो हजारो गायींचं दान नित्यनियमितपणे ब्राह्मणांना करणारा तो राजा त्या ब्राह्मणाच्या शापामुळे एक सरडा बनला. म्हणजे एक सरडा बनल्यानंतर मग बघा, आपण इथं बघू शकतो की त्या काळामध्ये केवढे पॉवरफुल ते ब्राह्मण होते आणि एवढा दानधर्म करून देखील त्याचा परिणाम काय झाला पुढच्या लाईफवरती, की तो राजा सरडा बनला. परंतु तो सरडा बनला तर तो भगवान श्रीकृष्णांचं जे राजवाडा होता, त्या राजवाड्याच्या बागेमधलं जी विहीर होती त्या विहिरीतला सरडा बनला. आणि ज्या वेळेला भगवंतांची मुलं त्या ठिकाणी खेळत होते, तुम्ही कृष्णा बुक मध्ये ही स्टोरी परत एकदा वाचू शकता. मुलं खेळत असताना त्यांचा जो चेंडू आहे तो त्या विहिरीमध्ये पडला. अर्थातच चेंडू विहिरीमध्ये पडल्यानंतर त्याने आपल्या पित्याला हाक मारली, कृष्णांना हाक मारल्यानंतर भगवंतांना यायचंच होतं तिथं. तर तिथं श्रीकृष्ण आले आणि त्यांनी नंतर विचारपूस केली मुलांना, काय झाले, तुमचं काय एवढी धडपड करतात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा जो चेंडू आहे तर तो त्या विहिरीमध्ये पडलेला आहे, तो आम्हाला काढून द्या, म्हणून त्यांनी हट्ट केला. तर भगवंतांना ती लीला पूर्ण करायचीच होती. त्याच्यामुळे भगवंत त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी वाकून तो पाण्या विहिरीमधला तो चेंडू किंवा विट्टी असू शकते तर तो बाहेर काढला. त्यावेळेला त्या ठिकाणी एक खूप सुंदर असा पुरुष प्रगट झाला. कारण आहे ना, भगवंतांचा ते जेव्हा ते वाकून विहिरीमध्ये चेंडू घेत होते त्यावेळेस त्यांच्या हाताचा स्पर्श त्या जो सरडाहून पडलेला होता पालीसारखा प्राणीहून जो मृगराजा होता त्या ठिकाणी, तर त्याला झालेला होता आणि भगवंताच्या स्पर्शाने त्याचं परत एका सुंदर युवकामध्ये रूपांतर झालं होतं. तर भगवंताला ही माहिती होता की त्याच्या आधीच्या जन्मांमध्ये त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये काय घटना घडली आहे आणि त्या ब्राह्मणाच्या शापामुळे ही व्यक्तीला असा रूप आलेला आहे. तर परंतु इतरांना समजावं म्हणून साठी भगवंतांनी विचारलं कृष्णांनी की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही अशा प्रकारे का बरं तुमची अवस्था आधी झालेली होती की चतुष्पाद प्राण्यांमध्ये तुम्हाला राहावं लागत होते त्या प्राण्याच्या शरीरामध्ये. तेव्हा मृगराजाने त्यांची ती कथा सांगितली आणि त्या ठिकाणी आचार्य ही कथा सांगितल्यानंतर सांगतात की मृगराजाला त्या शापामुळे त्या प्रकारचं शरीर प्राप्त झालं होतं, पण भगवंताचं दर्शन जे आहे त्यांना का बरं भगवंताचं दर्शन होऊ शकलं. तर मृगराजाच्या जीवनामध्ये एक साधू आलेला होता त्याच्या दरबारामध्ये आणि त्या साधूने भगवान श्रीकृष्णांच्या मंदिराकरता काही दान तुम्हाला देता येतंय का, किंवा जे शास्त्र आहेत ते शास्त्र लिहिण्यासाठीची मदत मृगराजाला मागितली होती. आणि त्या प्रकारचे धनसंपत्ती मृगराजाने त्या साधूला दिलेली होती जो कृष्ण भावना भावित होता. आणि त्या साधूला ते दान दिल्यामुळं मृगराजाला भगवान श्रीकृष्णाचं साक्षात दर्शन घडलं आणि तो त्याच्या गंतव्यस्थानी जाऊ शकला. बघा, म्हणजे या कथेवरून आपण हे समजून घेऊ शकतो की जेव्हा आपण मंदिरांना दान देतो किंवा वैष्णवांना दान देतो त्याचा परिणाम काय होऊ शकतो. तर असंख्य जन्मांची जी आपली पाप आहेत ती नष्ट व्हायला मदत होते आणि जे आपलं पुढचं जीवन आहे तर ते जीवन हे साक्षात भगवंतांच्या भक्तांसमवेत आपल्याला नेक्स्ट लाईफ देखील चांगल्या पद्धतीने मिळू शकते. त्याच्यामुळं दान जे देतो आपण तर ते दान देत असताना वैष्णवांना, जसं आपण बघितलं की चैतन्य चरितामृत मध्ये हे वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला अद्वैताचार्यांच्या घरी पिंड ह्याची क्रिया केली जात होती की जे आपले पूर्वज आहेत त्यांच्यासाठी जे जेवण घालतात, तर त्या जेवणासाठी त्यांनी पात्र म्हणून साठी आपण म्हणू शकतो की जे दानपात्र आहे तर ते त्यांनी हरिदास ठाकूरांना अर्पण केलेलं होतं. म्हणजे हरिदास ठाकूरांना बोलवून त्यांनी आपण जे करतो ना याच्या पितृपंधरवड्यामध्ये की आपण पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी अन्नपदार्थ श्राद्ध वगैरे श्राद्ध पात्र, थँक्यू अलका, तर श्राद्ध पात्र वगैरे घालतो, जेवणावळी घालतो, तर त्यासाठी त्यांनी हरिदास ठाकूर जे मुसलमान होते परंतु ते वैष्णव होते तर त्यांना अर्पण केलं होतं. परंतु बाकीचे जे ब्राह्मण आहेत ते त्यांच्यावरती एवढे चिडले, एवढे रागवले की एका मुसलमानाला हा मान दिला तुम्ही म्हणून साठी ते घरी निघून गेले.
जेवले नाहीत त्या ठिकाणी. हं? घरी निघून गेल्यानंतर त्यांच्या पत्नीनं त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी स्वयंपाक बनवा, आम्ही त्या ठिकाणी जेवण करणार नाही, कारण त्यांनी एका मुसलमान व्यक्तीला श्राद्ध पात्र दिलेलं आहे अद्वैताचार्यांनी. परंतु त्यांच्या घरची चूल त्या दिवशी पेटली गेली नाही त्या स्त्रियांकडून, त्यांच्या पत्नीकडून, आणि त्यांना उपाशी राहावं लागलं. याच्यावरून, या छोट्याशा घटनांवरून आपल्याला हे कळू शकतं की जे वैष्णव आहेत तर ते खऱ्या अर्थानं एखाद्या वैष्णवाला जर आपण दान केलं किंवा हे आपल्या हिताकरता असतं, त्या वैष्णवावर उपकार करण्याकरता नाही, तर ते आपल्या हिताचं असतं. मग याच्यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की ज्या व्यक्तींना आपल्याला दान करायचंय तर ते नेहमी सत्पात्री असलं पाहिजे, आणि त्या व्यक्तीने कशा प्रकारच्या त्या दानाचा उपयोग केलाय त्याच्यावरती सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या क्रिया प्रतिक्रिया त्याच्यावरती अवलंबून असतात. त्याच्यामुळे या श्लोकामधून आपण हे शिकू शकतो की योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, योग्य वेळी, योग्य काळी आणि कसल्याही प्रकारच्या प्रतिउपकाराची भावना न ठेवता जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान असं म्हटलं जातं. तर मैत्रिणींनो, हा जो पर्व काळ आहे, संक्रांतीचा पर्व काळ आहे, आणि याच्यामध्ये आपल्याकडं हळदी कुंकू वगैरे ते करण्याची प्रथा आहे, जेणेकरून हे जे सण सुद्धा आहेत ना, हे सगळेजण आपल्या वैदिक कल्चरला धरून आहेत. त्या दिवशी माताजींकडून लेक्चरमध्ये पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहेच आहे. तर जेव्हा आपण भगवंताच्या वाणीचं दान करतो, म्हणजे भगवद्गीतेचं दान करतो, तर त्यावेळेला भगवंत अतिशय संतुष्ट होतात की जरी इथं जरी सांगितलं असलं की पात्र पाहून याचा अर्थ काय की योग्य स्थळी योग्य वेळी, परंतु चैतन्य महाप्रभू जे सांगतात की पात्र अपात्र न देखी. हं? पात्र अपात्र तुम्ही बघू नका, तुम्ही काय करा, कृष्ण उपदेश करा आणि भगवंताच्या वाणीचा तुम्ही प्रचार करा. हरिनाम किंवा भगवंताची जी वाणी आहे, म्हणजे साक्षात भगवद्गीता ही भगवंताची वाणी आहे. तर त्याचा तुम्ही प्रचार करा आणि ते प्रत्येकाच्या घरोघरी भगवद्गीता कशी जाईल यासाठी आपली तळमळ असू द्या. तर मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद. आणि या संक्रांत पर्व काळामध्ये प्रत्येकीने हा प्रयत्नशील असलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीतेचं दान कसं पोचलं पाहिजे. आणि बघा तुम्ही, इतके हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो सगळ्या मैत्रिणींकडून, समाजांमधून, की एखादी प्लास्टिकची वस्तू देतं, कोण कुठलीही वस्तू देतं, कोण कशा प्रकारच्या वस्तू देतात, कोण शृंगाराच्या काही गोष्टी देतात, कोण लिपस्टिक वाटतं, कोण पावडर, कोण साबण, कोण वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स वाटतात. पण त्याच्यामुळं काय होतं की एक वस्तू द्यायची म्हणून दिली जाते, पण आपली जर भगवद्गीता, ठीक आहे तुम्ही 10 जणींना देणार असला तर एकाच व्यक्तीला द्या, पण योग्य असं दान त्या व्यक्तीकडनं जर झालं, भगवंताच्या वाणीचं दान जर आपण केलं समाजामध्ये, तर खूप मोठ्या प्रमाणावरती भगवंताची कृपा दान स्वीकारण्याला पण होणार आहे आणि दान देणाऱ्यांना पण होणार आहे, आणि खूप छान पद्धतीचा बदल समाजामध्ये घडून येताना आपल्याला दिसून येईल. तर आपलं हे कर्तव्य आहे की प्रत्येक सणाचा जो उद्देश आहे खऱ्या अर्थानं, तर तो उद्देश सफल करण्यासाठी आपण प्रयत्नशील असूयात. आणि रथसप्तमीपर्यंत जरी आपल्याला वेळ असला, असं सांगितलं गेलं की रथसप्तमीपर्यंत आपण जे दान देऊ त्याचं फल आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. तर आपण असा प्रयत्न करूयात की भगवंताची जी वाणी आहे किंवा कृष्णा बुक म्हणजे स्वयं भगवंत जे आहेत त्यांचं दान इतरांना देण्यासाठी आपण प्रवृत्त करूया. तर हरे कृष्णा, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला भगवद्गीता ही मार्गदर्शन करत आहे, आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनाला, आपल्या दिनचर्याला हरिचर्या कसं बनवू याच्याबद्दलचं खूप छान ज्ञान प्रभुपाद या ठिकाणी आपल्याला देत आहेत. फक्त आपण ते स्वीकारून प्रत्येक क्षण आपला कसा कृष्ण भावनाभावित करायचा याबद्दलचा आपण अधिक विवेकाने ते ज्ञान घेऊन त्याच्या पद्धतीचा विचार करून कृतीमध्ये आपण निश्चित आणूयात. तर हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की हरे कृष्णा माताजी. थँक्यू, आता नेहमीप्रमाणे भगवंत तुम्ही. असं सांगतात की तुम्ही माझ्या घरासाठी आज एक वीट दिली, वाळूचं एक ओंजरभर वाळू दिली, म्हणजे त्याच्यासाठी लागणारी लक्ष्मी दिली, तर तुमचं घर मी आध्यात्मिक लोकांमध्ये बांधत आहे. तर याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की छोटीशी जरी आपण भगवंताच्या प्रचाराकरता
किंवा भगवंतांच्या मंदिराकरता छोटीशी मदत केली तरी ती आपल्याला जन्मोजन्मीच्या पापकर्मातून बाहेर काढण्यासाठी आणि भगवंताच्या समीप नेण्यासाठी खूप मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. नेहमीप्रमाणे तुम्ही खूप छान पद्धतीने उदाहरणं देऊन विशेषतः मृगराजा आणि हरिदास ठाकूर यांचं उदाहरण देऊन आता आपण संक्रांतीच्या निमित्ताने कशा पद्धतीने दान करू शकतो भगवद्गीतेचं त्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. थँक्यू. मी अनम्यूट केलंय, फक्त चेक करता का कोणी? हो, झालंय माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे दंडवत प्रणाम. खूप खूप छान माताजी. खूप हरे. छान माताजी. मस्त वाटलं. प्रवचन पण खूप छान वाटलं आणि मला हे खूप आवडलं. दिनचर्या कशी हरिचर्या होऊ शकते याचा विचार करायला पाहिजे आणि कमी वेळ आहे आपल्याकडं आणि ती योग्य ठिकाणी कसा लावला पाहिजे आणि आपली प्रत्येक क्रिया किती महत्वाची आहे. म्हणजे आपण जे दान देतो ते सुद्धा किती महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट किती महत्वाची. ते छान पद्धतीने समजून सांगितलं आणि मला खूप छान वाटतं की मला आता प्रयत्न करते निदान प्रवचन सगळ्यांचे ऐकण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांच्या ह्याच्यात अटेंड करण्याचा. खूप छान वाटतं सगळ्यांमध्ये. थँक्यू माताजी. थँक्यू. तुमचे आशीर्वाद असू दे आमच्यावरती. तुम्ही खरंच कृष्ण भावना भावितच आहे, पण इतरांच्या शुद्धीकरणासाठी तुम्ही सांगताय तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही उदाहरण होता खरं बघायला गेलं तर. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. माताजी, कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण थांबूया. माताजी, एक मला प्रश्न आहे. आता आपण युजली मंदिरामध्ये दान करतो आपल्या, पण वेगवेगळ्या हा, सेवा असतात. म्हणजे आता शास्त्रदान झालं किंवा अन्नदान असेल किंवा एखाद्या याच्यासाठी बरेच येतात ना, म्हणजे पोशाख सेवा किंवा, तर अशा वेळेस असं बरोबर. वाटतं की सगळीकडे आपण द्यायला हवं. तर हा, ते आपण कशा पद्धतीने त्याची विभागणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने आपण त्याचं अच्छा. आपण एक करू शकतो माताजी, की ज्यांना इच्छा आहे की पोशाखासाठीच दान द्यायची, ते पोशाखासाठी देतील. पोशाखाची समिती आहे त्यांच्याकडे ते सुपूर्द करतील. पण ज्यांनी फक्त दान दिलेले, जी नित्यसेवा असते आपली, तर नित्यसेवेमध्ये जर दान दिलं ना तर सगळ्या कार्यामध्ये त्याचा वापर करते. म्हणजे टेम्पल मॅनेजमेंट कमिटी आणि जे आर्थिक नियोजन करणारी कमिटी आहे आपली, तर ते प्रत्येक एक एक रुपयाचा कसा विनियोग भगवंताच्या सेवेकरता, म्हणजे ते दान तुमचं प्रचार कार्यामध्ये पण लागतं. त्याच्यानंतर जो प्रसाद बनवला जातो तर त्यासाठी सुद्धा ते उपयुक्त राहतं. आणि त्याच्यानंतर जो डीटी वर्शिपमध्ये जे दैनंदिन क्रिया कराव्या लागतात, की भगवंतांना लॅम्प ऑफर करावा लागतो, त्यासाठी तूप लागतं. त्याच्यानंतर भगवंतासाठी AC असतो आपल्याकडे, दिवे असतात. त्याच्यानंतर भगवंताचा पोशाख बनवत असतात, फुलं आणावी लागतात. या सगळ्या कार्यासाठी प्रत्येक एक एक रुपयाचा त्या ठिकाणी विनियोग केला जातो. मग त्याच्यावरून आपण समजू शकतो की नित्यसेवा जर आपण दिली महिन्याच्या महिन्याला, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही कमाई करत आहोत त्याच्या काही टक्के जरी आपल्याला लक्ष्मी भगवंताच्या सेवेमध्ये, नित्यसेवेमध्ये देता आली तर ती आपल्यासाठी देखील खूप अशी उपयुक्त गोष्ट ठरू शकते. अनेक जणांचा हा अनुभव आहे. हे स्पिरिच्युअल मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे आध्यात्मिक गणित आहे, की कशा पद्धतीने भगवंत रेसिप्रिकेट करतात. त्यांनाही समजत नाहीये की कशा पद्धतीने आपल्याला भगवंत, बघा भगवंतांच्याकडे एक पाऊल टाकलं तर भगवंताचं पाऊल केवढं मोठं आहे. म्हणजे द्रौपदीने एक चिंदी फाडून दिली, फक्त चिंदी फाडून दिली भगवंताच्या बोटाला लावण्यासाठी, जखमीवरती लावण्यासाठी. तर भगवंत त्यांच्या लज्जा रक्षणार्थ पट्टवर्धन रूपामध्ये प्रगट झालेले आपल्याला दिसत. म्हणजे हे भगवंताचं औदार्य आहे. मग आपण छोटीशी जरी गोष्ट केली भगवंत कधीच विसरत नाही. त्याच्यामुळं आपण जर नित्यसेवेमध्ये काही दान धर्म केला, दर महिन्याला ठराविक रक्कम आपण जे मिळवतोय त्यातली अगदी ठराविक रक्कम जरी आपण मंदिर सेवेमध्ये दिली तर ती मंदिरातल्या सगळ्या सेवांमध्ये लागली जाते. वैष्णव देखील संतुष्ट होतात आणि भगवंत देखील संतुष्ट होतात. बघा, भगवंत लक्ष्मीपती आहेत,
त्यांना ह्या गोष्टीची काही गरज नाही, पण आपल्याकडून ते चांगलं कर्म करून घेण्यासाठी ते संधी उपलब्ध करून देत आहेत. या भावनेने आपण ते देऊ शकतो. आणि इदम न मम, हे आपलं काही नाही, हे सगळं सोडून जायचंय आपल्याला, परंतु आपल्याला ही संधी आहे की या क्षणाचा उपयोग, या लक्ष्मीचा आपल्याकडे जी आपल्या भगवंताच्या कृपेने आलेले आहे त्याचा उपयोग लक्ष्मीच्या शुद्धीकरणासाठी आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावावा. तर ही खात्री बाळगावी की आपण जे दान धर्म देतोय, म्हणजे जे काही लक्ष्मी आपण नित्यसेवेमध्ये अर्पण करतोय, ती सगळ्या तुमच्या ज्या इच्छा आहेत की या ठिकाणी लागावी किंवा अन्नदानासाठी लागावी, ह्या सगळ्या क्रियांमध्ये त्याचा वापर होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शुद्धीकरणासाठी लक्ष्मी देखील संतुष्ट होते आणि लक्ष्मी देखील त्या ठिकाणी थांबते आणि तिच्या पतीच्या सेवेमध्ये तुम्ही तिचा वापर करत आहात. तर थँक्यू माताजी, हा प्रश्न तुम्ही विचारला, हा मुद्दा माझा राहून गेला होता. थँक्यू सो मच. तुम्हाला माहिती आहे उत्तर, तुम्ही देत पण आहात तरी देखील थँक्यू सो मच. हरे कृष्ण. तुम्ही हरे खूप कृष्ण छान माताजी. पद्धतीने सांगितलं नित्यसेवेचं महत्व. आणि म्हणजे खरंच ज्यांनी सुरू नाही केली ते करू शकतात, आणि ज्यांची आहे ते आपण म्हणतो ना दरवर्षी आपण वाढवू पण शकतो. हो. खूप छान हरे कृष्ण. तुम्ही सेवेचं महत्व सांगितलं. थँक्यू. माताजी, माझा एक प्रश्न होता. अ, येस माताजी. आपण म्हणजे आता कधीही म्हणजे कोणी मागत असेल तर आपण अन्नदान वगैरे करतो. हं, पण आपल्याला लहानपणापासूनच सांगितलेलं असतं की अन्नदान केल्यावर म्हणजे आई वगैरे असं बोललेली असते, कुणीही असं जेवण वगैरे मागितलं तर द्यावं, आपल्याला देव कधीच काही कमी पडू देत नाही. मग ते एक मिनिट आपल्या माताजी, एक मिनिट, मला थोडा आवाज तुमचा हळू येतोय, मी एक दार बंद करते. हा नंदा, आवाज करू नको. सॉरी माताजी, थोडं मोठ्यांदा बोलता येईल का? हा हा बोलते हं. आपल्या म्हणजे आपल्या घरी आपल्याला सांगितलेलं असतं ना नेहमी, की कोण गरीब किंवा काही पण मागायला आलं जेवण वगैरे द्यावं, की आपल्याला मग अन्नदान वगैरे करावं, आपल्याला देव कधीच काहीच कमी पडू देत नाही असं वगैरे. हा, मग आपण मोठे झाल्यावर पण असं अन्नदान वगैरे करत असतो, पण आपल्या डोकीत कुठे म्हणजे असं ते बिंबलेलं असते नी. मग आपण जेव्हा ते ते मागितल्यावर आपल्याला हा त्यांचं हे दया वाटते, आपण दान वगैरे करतो, मग त्याला निष्काम सेवा म्हणता येते की आपण असं म्हणजे बेनिफिट इन फ्युचर आपल्याला बेनिफिट व्हावं म्हणून असं करतोय, असं होतं ते. नाही माताजी, प्रभुपाद तर काय सांगतात माहितीये का, प्रत्येक गृहस्थाचं हे कर्तव्य आहे की आपण प्रसाद घेण्याआधी आपण दारातून बाहेर बघितलं पाहिजे की कोण भुकेला आहे का. हा. मग तो प्राणी जरी असेल तरी त्याला काहीतरी खाण्यासाठी दिलं पाहिजे, हे गृहस्थाचं कर्तव्यच आहे. प्रभुपाद नेहमीच या गोष्टीबद्दल हे असायचे, प्रयत्नशील असायचे. एकदा प्रभुपादांना ना मंदिराजवळच्या डस्टबिन मध्ये काही मुलं, म्हणजे मंदिराजवळच्या डस्टबिन मध्ये काही मुलं ना, गरीब मुलं तिथल्या पत्रावळीवरचं जे हे आहे ना, अ, अन्न, उष्टअन्न. हा. उष्ट, ते खाताना दिसते. मग तेव्हा प्रभुपादांनी जगभरामध्ये मंदिरांना आदेश दिला की जे फूड फॉर लाईफ जे म्हणतो आपण, तर ते दिलं पाहिजे. या ठिकाणी प्रभुपादाची भावना हीच होती की प्रसाद रूपी अन्न हे प्रत्येक जीवाला दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडून एक अन्न स्वीकारणं, प्रसाद स्वीकारणं ही देखील एक सेवा आहे, एक उत्कृष्ट कृती घडेल आणि त्यांच्या लाईफवरती या प्रसादी अन्न खाल्याचा परिणाम होईल. त्याच्यामुळे आपण बघतो की इस्कॉनमध्ये प्रत्येक ठिकाणी खिचडी प्रसाद फ्रीमध्ये वाटला जातो. आणि याच्या पाठीमागे भावना ही आहे की प्रत्येक जीवाला भगवंताची कृपा प्रसाद रूपाने प्राप्त व्हावी. जरी आपल्याला इथं दिलं असेल, समजा की कुठल्याही प्रतिउपकाराची भावना न ठेवता आपण हे दान केलं पाहिजे. प्रभुपादांची आज्ञा म्हणून जेव्हा आपण ह्या गोष्टी करू ना, प्रसाद रूपी अन्न देऊ ना, त्याच्यामधली ती जी भावना आहे ना, प्रतिउपकाराची भावना न ठेवता किंवा आध्यात्मिक लाभ व्हावा आपल्याला देखील, ते होणारच आहे. तुमच्या मनात विचार असो नसो, आध्यात्मिक लाभ होणारच आहे. गोविंद प्रभूंच्या एका लेक्चरमध्ये मी असं ऐकलं की परदेशामध्ये भिकारी वगैरे नसतात. आपले भाग्य म्हणले की आपल्याला राहिलेलं अन्न इतरांना देण्यासाठी आपल्याकडं माणसं आहेत, जेणेकरून तो आध्यात्मिक लाभ त्यांना देखील प्राप्त होतो आणि आपल्याला देखील प्राप्त होतो. म्हणजे भिकारी असणं ही चांगली गोष्ट आहे असं नाही, परंतु आपण व्यक्तीनं देऊ शकतो या सगळ्या गोष्टी, हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून साठी
ती भावना मनामध्ये ठेवायची नाही की आध्यात्मिक लाभासाठी आपण हे देत आहोत. आपण ही भावना मनामध्ये ठेवायची की आपलं वैदिक कल्चरच हे आहे, या प्रकारचं आहे. आणि प्रभुपाद तेच सांगतायत की जर कोणी भुकेला असेल तर त्याला नेहमी अन्न दिलं गेलं पाहिजे. अर्थात प्रसादी रूपी अन्न देणं हा, याच्यामुळं तुम्ही त्या अपेक्षेने दिलं नसलं तरी सुद्धा तुम्हाला ते आध्यात्मिक लाभ निश्चितपणे होणारच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात काही गैर नाहीये, उलट ही चांगली गोष्ट आहे प्रसाद वितरण. माताजींच्या प्रश्नाचं समाधान झालं का, किंवा अजून कोणी असेल तर शेअर करू नाही, शकता? खूप छान झालं. छान समजलं. ओके, थँक्यू. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी, अजून एक प्रश्न आहे माझा. सॉरी तुम्हाला. आपण आता अन्नदानाविषयी बोललो. आता मंदिरामध्ये जी प्रसाद वितरण सेवा असते, भले आपण ओके. वैयक्तिक अन्नदान करतो असं नाही, पण मंदिरातर्फे जेव्हा प्रसाद वितरण करतो हा तेव्हा बऱ्याचदा असं असतं ना की एखादं गोष्ट कमी पडेल की काय, अजून खूप जण आहेत, ते एक टेन्शन राहतं. हा म्हणजे आता कालच माझी प्रसाद वितरण सेवा होती, तर एक जण आल्या आणि म्हणाल्या की त्या तिथे आजी आहेत, ते येऊ शकत नाहीत आणि ह्याच्यात बरोबर. हे द्या म्हणून. तर म्हणजे थोडस तेव्हा असं झालेलं की आतमध्ये पण आहेत लोक, त्यांना पण प्रसाद पुरला पाहिजे आणि बरोबर. अ, बाबा लोक घरी पण. तर ना थोडस होते चिडचिड. आणि म्हणजे माझी झाली पण, असं काही खूप ह्यानी नाही, पण अ, एखादं म्हणजे की माताजी असं नाही घरी नेता येत असं मी बोलले. म्हणजे हा हा नंतर त्या हा गोष्टीचं मला थोडस वाईट पण वाटलं. हा पण ही गोष्ट कशा पद्धतीने आपण अ, हे करता, म्हणजे कसा भाव असला पाहिजे की जेणेकरून अच्छा. आपण डिसिप्लिन पण ठेवू शकतो आणि एखाद्याचा हे पण नाही करू शकत, अपराध पण नाही होऊ शकत आपल्या हातून. अशा वेळेला आपण त्यांना सांगू शकतो की माताजी, तुम्ही जर थोडा वेळ थांबलात आणि इथले सगळे भक्त प्रसाद घेऊन उठले, त्याच्यानंतर जर राहिला प्रसाद तर तुम्हाला अवश्य देणार आहे. आणि अगदी आठवणीने आपण त्यांच्यापर्यंत तो प्रसाद सुपूर्द करू शकतो. हा माझा पण अनुभव आहे माताजी, की जेव्हा कधी कधी आपल्याला असं वाटतं ना, अजून काही भक्त मंदिरमध्ये कीर्तनात नृत्य करतायत आणि काही जण ज्यांना ह्याची जाणीव नाहीये, फक्त त्यांची भावना वेगळी असू शकते डबे भरून घेऊन जाण्यामध्ये. तर अशा व्यक्तींना थोडी तुम्ही म्हणता तशी चिडचिड होऊ शकते आपली, पण लगेच आपल्याला ना, आपल्याला ती चिडचिड थांबवून त्या बाकीच्या भक्तांसाठी देखील प्रसाद आपल्याला वितरित करायचा आहे. कारण आपली ती ड्युटी आहे, तिथं कर्तव्य आहे की सगळ्या भक्तांपर्यंत हा प्रसाद पोहोचला गेला पाहिजे. जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी प्रथम प्रायोरिटी ठेवून राहिलेला प्रसाद आपण वितरित करू शकतो. आणि अगदी गोड शब्दांमध्ये तुम्ही त्या अशा लोकांना सांगू शकता की थोडं थांबा तुम्ही, इथल्या लोकांचा सगळ्यांचा प्रसाद झाल्यानंतर राहिला तर मी तुम्हाला निश्चितपणे स्वतः आणून देईल. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पण समाधानी करू शकता. आणि त्याचबरोबर स्वतःला जे एक गिल्टी फिलिंग येतं ना मनामध्ये की अरे आपण या व्यक्तीला असं बोललो, ते गिल्टी फिलिंग पासून पण तुमची सुटका होऊ शकते आणि एक प्रकारचं समाधान तुम्हाला देखील त्या ठिकाणी मिळू शकतं. तर हा अनुभव माझा देखील होता. या पद्धतीने मी ते हे करण्याचा, हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातून तुम्ही म्हणता तसं ती चिडचिड पण थांबली आणि दुसरी गोष्ट एक समाधान पण मनामध्ये निर्माण झालं. तर अजून कोणी काही शेअर करू शकता माताजींच्या प्रश्नाबद्दल? कोणाला काही शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करू शकता. आणि माताजी, तुमचं समाधान झालंय? हो हो माताजी, म्हणजे हरे नेक्स्ट टाइम बस. हरे कृष्ण. कारण मला असं वाटलेलं की बास आता ही सेवा, असं झालेलं. नाही पण आता नाही. पुढच्या वेळेस नक्की हरे प्रयत्न हा नक्की कृष्ण. करेन. असं थँक्यू. ग्रुपचं सर्विंग असल्या खूप वेळा असं असं होतं. ह्या प्रश्नातून खूप छान उत्तर भेटलं माताजी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू दीपाली माताजी. आज खूप छान इस्कॉन बारामतीला समोर ठेवून खूप छान चर्चा घडवून आणतायत. तर माताजींना खूप धन्यवाद. प्रश्नदानाबद्दल धन्यवाद माताजी. नाही, आवश्यक होतं उत्तरही. थँक्यू. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण तर उद्या माताजी. हरे कृष्ण. हा अलका. मला एक विचारायचं होतं. एक मुलगी माझ्या ओळखीतली आहे, तर तिच्या मैत्रिणीला राधाकृष्णाची फ्रेम दान द्यायची होती मंदिराला. तर माताजी, आपण असं फ्रेम वगैरे दान देऊ शकतो का?
म्हणजे तिला गिफ्ट मंदिराला कशासाठी? मंदिराला तिला तिचं काय कोणतं रिझन आहे ते नाही समजलं, पण तिला दान द्यायची अशी फ्रेम वगैरे. तर मी तिला हा सांगितलं की फ्रेम वगैरे नका देऊ तुम्ही, तुम्ही असं गीता वगैरे डोनेट करू शकता किंवा प्रसादासाठी लक्ष्मी देऊ शकता. हा तर मग योग्य सांगितलं का म्हणजे हे असं म्हणजे अगदी दानाचा अगदी योग्य विषय नाही झाला सांगितलं. म्हणून. अगदी योग्य सांगितलं. कारण आहे ना, तिच्या ज्या भावना आहेत देण्याच्या आणि भगवंताचंच हे देण्याचं जी भावना आहे, बऱ्याच वेळा असं पण होतं, बऱ्याच जणांना हम्म, फरशी टाकून द्यायची असते हम्म, मंदिरामध्ये काही. आणि ती ती जर त्यांनी त्यांच्या मनाने टाकली आणि आपल्या जे आहे मंदिर समिती त्यांच्याकडे न हम्म. सांगता जर टाकली, तर असं प्रत्येक जण काही वेगळ्या पद्धतीने जर आणून ठेवायला लागलं, तर तिथं त्या गोष्टींचं विनाकारण त्रासदायकच होऊ शकतं. हो हो हो. म्हणजे त्यांच्या भावनेला योग्य ठिकाणी स्थापित करणं आणि त्यांना देखील त्याचा लाभ व्हायला पाहिजे. या दृष्टीने बरोबर. अलकाने जे सांगितलं ते अगदी योग्य आहे, की तुम्ही तुमची जी लक्ष्मी आहे ती या ठिकाणी वापरा. या ठिकाणी जास्त गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता. असं सांगून खूप छान पद्धतीने मार्गदर्शन ती काय केलेले बोलली, ऑलरेडी फ्रेम आणून ठेवली, पण मी तिला फोन करून सांगणार आहे की फ्रेम वगैरे काय देऊ नका. भगवंतालाच हा. भगवंताची फ्रेम का देताय तुम्ही, म्हणजे तिथंच राधाकृष्णाची फ्रेम द्यायची नाही ना गरज आपली. बरोबर आहे, बरोबर आहे अगदी. ती थँक्यू त्यांना माता. एखाद्या व्यक्तीला द्यायला सांगू शकतो आपण. हा, आणि एखाद्या त्याच्याबरोबर व्यक्तीला जर कोणाचं बद्दल वाटत असेल तर ते एखाद्या व्यक्तीला द्या तुम्ही. पण व्यक्तीला असं दिली आणि तुम्हाला. त्याच्याबरोबर एक छोटस पुस्तक ऍड करायचं. समजा गीता घ्यायला तिच्याकडे नसतील हो ना. पैसे हा. किंवा तर ओके. हा. आपल्या प्रभुपादांचं छोटस पुस्तक जरी ऍड केलं तरी ज्यांची चालेल. फ्रेम आहे ज्यांचं त्या ठिकाणी छायाचित्र आहे तर ते हा. कोणाचं आहे तर त्या पुस्तकामार्फत त्या व्यक्तीला कळेल आणि हा प्रचार होऊ शकतो. कृष्ण बुक पण सांगू शकतो आपण जर कॅपॅसिटी असेल तर. कृष्ण. हा येस, हा हा. आता आम्ही चालेल चालेल. उद्योजकांचा हळदी कुंकू आहे ना त्यांच्या पत्नींना सगळ्यांना आम्ही कृष्णा बुक देणार आहे. 40 कृष्णा बुक अच्छा. देणार आहे. वा. कारण भगवद्गीता सगळ्यांकडे आहे मग 40 कृष्णा बुक देणार आहे. कारण खूप छान. त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे आहे की नाही. आपण कोणाची आराधना करू खूपच हो बरोबर. महिन्याने आम्ही ठरवलं यावर्षी आमच्याकडे आहे ते देण्याची वस्तू काय घ्यायचं ते म्हणलं आपण वा. हेच द्यायचं याच्याशिवाय वा. आपण काहीच द्यायचं नाही. याच्या श्रेष्ठ पण काही नाहीये आणि हेच द्यायचं. प्रत्येकीच्या घरामध्ये पोचल्यानंतर कधी ना कधी तरी ते उघडेल आणि वाचेल आहे की नाही. तो आशावाद ठेवायचा आणि प्रभुपादांना प्रार्थना करायची. जेव्हा आपण गीता कोणाला दान देतो किंवा भगवद्गीतेचं कोणाला वितरित करतो तेव्हा प्रभुपादांना निश्चित त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची की ही जी तुमची वाणी आहे भगवंताची वाणी आहे ती खऱ्या अर्थानं त्याचं महत्व त्या व्यक्तीला कळू द्या आणि ही व्यक्ती कृष्ण भावनाभावित होऊन भक्त बनवते. बघा एखादी वस्तू दिली तर तिचा वापर होईलच असं नाही, पण गीता आणि भागवत आणि कृष्णा बुक ही जी पुस्तक आहेत ती पिढ्यानपिढ्या तुमच्या घरामध्ये राहणार आहेत. आजोबांनी वाचलं नाही तर नातू वाचेल. बघा आपले जे नामसेवा प्रभूजी आहेत तर त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी कधी ती गीता घेतलेली होती जुनी आणि ती गीता नामसेवा प्रभूजींनी वाचली त्यांच्या शालेय जीवनामध्ये आणि आता ते इतके उत्कृष्ट भक्त बनलेले आहेत. त्याच्यामुळे ही खरी संपत्ती आहे. हा खरा वारसा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी द्यायचा आहे. तर गीता देताना तुम्ही हे सांगू शकता, कृष्णा बुक देताना तुम्ही हे सांगू शकता की ही संपत्ती खरी आहे जी चिरकाल राहणारी आहे, शाश्वत आहे. मग हे शाश्वत दान देऊन त्यांच्या जीवनात देखील शाश्वत भगवंताचा प्रवेश आपण करून देऊ शकतो. बघा किती महान कार्य प्रभुपादांनी सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे. तर या गोष्टीचा विचार आपण करू शकतो आणि कृष्ण आणि गीता आणि भागवताचं दान देण्यासाठी इतरांना देखील प्रवृत्त करू शकतो. हरे कृष्ण. सगळ्यांचा खूप वेळ घेतला. थँक्यू माताजी. आता थँक्यू. उद्या खूप छान वर्णन असणार आहे. तर दानाचं रजोगुणी दान आहे तर ते कशा प्रकारचं असतं त्याच्याबद्दल राजसिक दानाचं महत्व किंवा राजसिक दान म्हणजे काय आहे त्याची कल्पना आपल्याला उद्याच्या श्लोकामधून उद्याच्या प्रवक्त्या देणार आहे. तर नक्की सगळ्यांनी अटेंड करा. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.